रामकृष्ण हरी मंडळी, चला आज आपण एक नवीन ठिकाणी आलेलो आहे. छत्तीसगडची राजधानी रायपूर. रायपूरमध्ये भरपूर गोष्टी प्रसिद्ध आहेत. जेव्हा मध्य प्रदेशपासून छत्तीसगड वेगळं झालं तर हे ISBT म्हणून खूप मोठं बसस्टँड आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे भारताच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये इथून गाड्या जातात. जसं इकडे पटना बिहार, हावडा, राउरकेला उड़ीसा, त्यानंतर महाराष्ट्र, पुणे, मुंबई. खास करून आपल्याला पुणे मुंबईची गाडी पकडायची म्हणून आला. AC स्लीपर मस्त आहे. वॉल्वो गाडी आहे आपली. आता 12 वाजता निघणार आणि परत ती पुढं पुण्याला म्हणजे निगडीला आपल्याला सकाळी 7 वाजता सोडणार आहे. मस्त अशी गाडी आहे. आणि इथं आपल्याला एक शंकराचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. सकाळ सकाळी मस्त इथं एक रूममध्ये आंघोळ झाली आपली, फ्रेशअप झालं आहे आणि बॅगा वेगा तिथं ठेवलेल्या आहेत आपण. तर तुम्हाला इथल्या मंदिराचं दर्शन घडवतं, कसं वाटतं सांगा. आणि वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मला खूपच आवडतं आणि कामानिमित्त लकीली मला फिरायला बी भेटतं आहे. तर चला तुम्हाला एक शंकराचं मंदिर खूप छान दाखवतो. आणि इथून बघा उड़ीसा, नागपूर, बिलासपूर, दुर्ग वेगवेगळ्या जिल्हा म्हणजे एक प्रकारे जसं नागपूर सेंटर आहे त्याप्रमाणे रायपूरसुद्धा एक प्रकारे भारताचं सेंटर असल्यासारखं आहे. भारताच्या चारही दिशेला जाण्यासाठी तुम्हाला इथून ट्रॅव्हल्स आणि ट्रेन्स दोन्ही उपलब्ध होतील. जसं दिल्ली साईडला बी इकडून ट्रेन्स आहेत. बसेस मे बी आहे पण माहीत नाही, पण असू शकतं. सेंटर आहे भारताचा तर बऱ्याच प्रमाणात जे झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते साफसफाई पाहिजे तुम्हाला. हेच ते नीलकंठेश्वर धाम. तर हे शंकराचं मंदिर आहे इथलं लोकल. नाश्ता करू आपण. फळं वगैरे आज तळलेलं खात नाही मोस्टली. चला इथं बुटं ठेवू आणि तुम्हाला दाखवतो. तर जय शिवशंकर, शंभो शंकरा, शंभो शंकरा. किती छान असं मंदिर आहे. ISBT रायपूर म्हणून मोठं बसस्टँड आहे भारतातलं नाही म्हणजे छत्तीसगडचं राजधानीचे. आणि बघा किती छान मूर्ती आहे शंकराची. आणि लकीली मागच्या वेळेस मी श्रावण महिन्यात इथं आलो होतो. मोठं असं नंदी महाराज. आणि हे शंकराची पूजन चालू आहे. छान असं मंदिर परिसर आहे बघा. इथे एक छोटं तलाव बी आहे. तलाव बी दाखवतो तुम्हाला बरोबर. नाईटला इथं संध्याकाळी असं मस्त टुरिस्ट पॉईंट असल्यासारखं झालेलं आहे. शंकराची पिंड खूप छान आहे. तर नोकरी आणि कामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी असं फिरायला भेटतं बघा आम्हाला. आता आपण जाणार आहे पुणे, बॅक टू होम. समजा आपण ह्या ट्रिपमध्ये आपण कलकत्ता आणि भुवनेश्वर आणि काय म्हणतात त्याला, कलकत्ता, भुवनेश्वर आणि पुरी, जगन्नाथपुरी हे विजिट केलं. त्यानंतर उड़ीसाचा 1-2 भाग विजिट केले. आणि आता छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये आज स्टे करून 12चा आपली बस आहे. छोटंसं गार्डन आहे. जय शिवशंकर, शंभो शंकरा. मस्त छान. चला जय महाराष्ट्र. भेटू आता उद्या आपण पुण्यामध्ये आणि वेगळा प्लॅन करायचा विचार आहे. बघू कुठंतरी फिरायला परत जाऊ. जय महाराष्ट्र.